नमस्कार, मी अश्विनी फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण शिकणार आहोत 14 इंच उंचीचा प्रिन्सेस कट ब्लाऊज कसा कटिंग करायचा ते. चला तर मग आता आपण मापे घ्यायला सुरुवात करूया. 14 इंच उंची आहे. पाठीमागच्या भागाची उंची 15 इंच घेणार आहोत आपण. तर समोरच्या भागाची उंची आपल्याला घ्यायची आहे 15.5 इंच. कारण पाठीमागच्या भागापेक्षा अर्धा इंच उंची आपल्याला समोरच्या भागामध्ये वाढवायची असते. प्रिन्सेस कट ब्लाऊजसाठी 15 इंच उंची टाकून घ्यायची आपल्याला. पंधरा इंच उंची आपण या ठिकाणी टाकून घेतली आहे. ब्लाऊज पीस व्यवस्थित सेट करून घ्यायचा. 2.5 इंच गळा घेणार आहोत आपण. डीप नेक आहे. 2.5 इंच गळा रुंदी, 3 इंच शोल्डर, 6 इंच मोंढा आहे. मोंढ्याचं मार्किंग करून घेऊ. 6 इंचाचा मोंढा या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे. आपल्याला व्यवस्थित मोजून घ्यायचं आहे. आता आपण पूर्ण रुंदी टाकणार आहोत. 9.5 प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिन, म्हणजे 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलेली आहे आपण. 9.5 इंच आपल्या ब्लाऊजची रुंदी आहे. 11 या ठिकाणी आपण 11 इतकी रुंदी घेतलेली आहे पूर्ण ब्लाऊजची घडी. 1 इंचावर मोंढ्याला आकार द्यायचा आहे. मोंढ्याला मार्किंग करून घ्यायचं व्यवस्थित. आता आपण गळा टाकणार आहोत. 6 इंच आपण समोरचा गळा टाकलेला आहे. अडीच इंच गळा रुंदी द्यायची खालच्या साईडला पण. आता ड्रॉप तयार करून घ्यायचा. आणि गळ्याला आकार द्यायचा. आता खालच्या साईडने आपण रुंदी टाकून घेऊया पूर्ण. 11 इंच प्लस 1.5 इंच आपल्याला टक्स पॉईंटसाठी रुंदी घ्यायची आहे एक्स्ट्रा. दीड इंच टक्स पॉईंटसाठी आपण एक्स्ट्रा रुंदी घेतलेली आहे. जो आपल्याला प्रिन्स कटसाठी टक्स द्यायचा असतो. आता आपण प्रिन्स कटच्या टक्सचा आकार टाकूया. हुक लोकाच्या साईडने आपल्याला 3.5 इंच अंतर घ्यायचं. 3.5 अंतराच्या पुढं 1.5 इंचावर टक्स पॉईंट द्यायचा. या ठिकाणी थोडीशी मिस्टेक झाली कॅमेरा बंद झाल्यामुळे. समोरचं मार्किंग थोडंसं व्यवस्थित करताना आलेलं नाही आहे शूटिंगमध्ये. अशा प्रकारे आपण 4.5 इंचावर टक्स पॉईंटची उंची घेतलेली आहे आणि 1.5 इंच रुंदी. आता ते 1.5 इंच जे आपण माप टाकलेलं आहे त्याला ह्या 4.5ला जोडायचं आहे. अशा प्रकारे आपण 4.5ला जोडून घेतलेलं आहे. या ठिकाणी आपला कॅमेरा बंद झाल्यामुळे राहिलेलं शूटिंग कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर झालेलं नाही. त्यामुळे अशा पद्धतीने जो आपण 1.5 इंचावर मार्किंग केलं तर तिथून
4.5 इंचापर्यंत असा गोलाकार द्यायचा आणि मोंढ्यामध्ये मिक्स करायचा. या ठिकाणी आपलं 37 साईज छातीचा प्रिन्सेस कट ब्लाऊज 14 इंच उंचीचा मार्किंग तयार झालेला आहे. आता आपण ह्याचं कटिंग करून घेऊया. हे 1.5 इंच आपलं शिलाई मार्जिन आहे आणि 1.5 इंच टक्स पॉईंट आहे. महालक्ष्म्यांचा सण असल्यामुळे आपल्या चॅनलवरती रेग्युलर व्हिडिओ येत नाही आहेत 2-3 दिवस, त्यामुळे थोडंसं ॲडजस्ट करा. गळ्याचं व्यवस्थित कटिंग करायचं आणि बाकीचे पार्ट कट करायचे. खूप सोपी पद्धत आहे हे प्रिन्सेस कट मार्किंग आणि कटिंग करायची. माझा व्हिडिओ बघून तुम्ही आशाला असंच प्रिन्सेस कटचं कटिंग करू शकता. अशा पद्धतीने आपण आता हे 1.5 इंच जे आहे आपण मार्किंग केलेलं त्याला आपण कट करून घेऊया. अशा पद्धतीने प्रिन्सेस कट ब्लाऊजचं आपण कटिंग केलेलं आहे. हा जो 1.5 इंच आपण टक्स पॉईंटची रुंदी घेतली होती ते पण कट करून टाकायचं. तर अशा पद्धतीने आता आपला हा प्रिन्सेस कट ब्लाऊज कटिंग करून तयार झालेला आहे. तर मग व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.